नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। मित्रांनो, मी प्रियंका तीर्थ आलो आदमापूरला। आपल्या गावापासून किमान 35 किलोमीटर अंतरावरती हे गाव आहे आदमापूर आणि आपण बाळूमामाचं दर्शन घ्यायचं आहे। इथं पार्किंग सुविधा आहे, इथं फ्रीमध्ये पार्किंग सुविधा आहे। इथं आपण गाडी लावली आणि आता आपल्याला जायचं आहे मंदिरमध्ये। संडे आहे तरीही गर्दी आहे, बरेच लोक इथं दर्शनासाठी आले आहेत। त्याचबरोबर तीर्थापर्यंत आम्ही चालू दर्शन घेण्यासाठी। तुम्ही आमच्यासोबत येत आहात। या दादाकडून आपण नारळ हार घेतला, त्याच पद्धतीने आता आपल्याला जायचं दर्शनासाठी। इथून एंट्रेस आहे। बऱ्यापैकी आज गर्दी आहे, संडे असल्यामुळे मोठ्या प्रमाणात थोडीशी गर्दी आहे। आम्ही लाईननं दर्शन घेत आहे। तीर्थराणी बघा आमची। रविवारी असल्या तरी मोठ्या प्रमाणात गर्दी असते मंदिरामध्ये। फायनली आपण मंदिरामध्ये पोहोचलो। भव्य दिव्य अशी सुंदर मूर्ती, त्याच प्रकारे सुंदर असं मंदिर बाळूमामाचं। आम्ही दर्शन घेतलं बाळूमामा देवाचं। त्याच पद्धतीने आतमध्ये कॅमेरा अलाउ नाही, त्यासाठी क्षमा असावी। बाहेरचा इंटरेस्ट दाखवण्याचा मी प्रयत्न केला। आणखीन आपल्याला मंदिर एक्सप्लोअर करायचं आहे। सो मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हे सुंदर असं सुबक कोरी कामामधलं बाळूमामाचं मंदिर। विशेष सांगायचं म्हटलं, इथं दररोज भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते। त्यांच्यासाठी हा असा समोर असा शेड बांधण्यात आला, कारण की विश्रांतीसाठी। बाळूमामाच्या मंदिराच्या समोर भव्य दिव्य असा मोठ्याच्या मोठा पार आहे। भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते। विशेष सांगायचं म्हटलं की मंदिराच्या आतमध्ये व्हिडिओ फोटो काढायला अलाव नाही। त्याचप्रकारे तुम्ही बाहेरच्या बाजूला तुम्ही फोटो त्या फॅमिलीसोबत काढू शकता। आणि मंदिराचा परिसर खूपच मोठा आहे। समोर पाहू शकता इथे धान्य जमा केलं जातं महाप्रसादासाठी। मंदिरच्या वरच्या बाजूला आल्यानंतर लाडू प्रसाद हा इथं एक ठिकाण आहे, हे प्रसिद्ध आहे। जर तुम्हाला घरच्यांसाठी महाप्रसाद घ्यायचा असेल तर इथं तुम्हाला बघायला भेटतील वेगवेगळे शॉप। आणि विशेष सांगायचं म्हटलं, आम्ही घेतलं लाडूची प्रसाद घेतला 40 रुपयाला हे पाकिट तुम्ही पाहू शकता। वेळ होती दुपारची, आम्हाला महाप्रसाद भेटला दुधाचा घेण्यासाठी। त्याचप्रकारे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी तुम्ही पाहू शकता। इकडच्या साईडला तुम्ही मोठे मोठे छोटे मोठे स्टॉल बघू शकता। इथे घोंगडी बोलतात याला, घोंगडीही आहेत। हे समोर पाहता हे बाळूमामाचं मंदिर आहे। वरील बाजूने अशा प्रकारे हे मंदिर सुबक आणि सुंदर असं मंदिर दिसत आहे। मित्रांनो, आम्ही दर्शन घेतलं आणि मंदिरच्या बाहेर आलो। मंदिरमध्ये कॅमेरा अलाव नसल्यामुळे बाळूमामाची मूर्ती दाखवू शकलो नाही। आय होप हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल। आवडला तर लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, पुन्हा भेटू अशाच एका भन्नाट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।